नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्या कापूस क्षेत्रावर थांबलो आहे इथं शेतकऱ्यांनी रॉनफेन घेतलेला आहे. मला सांगायचं आहे की ह्या शेतकऱ्यांनी शेंडा मारला आहे. शेंडा मारल्यानं फळफांद्या वाढणे, आहे त्या फळाच्या बोंडामध्ये जास्त गर तयार होणे, कापसाची लांबी, सरकीमध्ये तेलाचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी होतात. आणि अनावश्यक वाढ थांबल्यामुळं याचं जे अन्न वाटोळं होणार होतं किंवा वेस्ट जाणार होतं ते अन्न आहे त्या बोंडामध्ये वाढलं जातं आणि त्याचा फायदा होतो. ज्यांना नॅचरली हे तोडता आलं फार चांगलं आहे. ज्यांना जमत नाही अशा लोकांनी डोंगल फवारावं. 15 लिटर पंपाला 5 ते 7 मिली फवारा आणि याची वाढ थांबवा आणि फळफांद्या आणि क्वालिटी वाढवण्याचं काम करून घ्या. म्हणून डोंगल 5 ते 7 मिली 15 लिटर पंपाला फवारा. इतकंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. सध्या कापसामध्ये लोक फक्त पांढरी माशी मावा पडलाय म्हणून फार त्याच्यासाठी फवारणी करतात. रॉनफेन तर जनरली 99% लोक वापरतात. पण रॉनफेन फक्त वापरणारे आणि डोंगल आणि रॉनफेन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना एक ॲडिशनल औषध मला सांगायचं आहे की हा जो प्रकार आहे तो अळीनं इथं चाटला आहे. हे बोंड छोटं आहे आणि या बोंडाला अळीनं चाटलेलं आहे आणि हे चाटलेला बोंड हा 100% फेल होतो. यासाठी रॉनफेन, डोंगल आणि सोबत इरमा 15 ग्रॅम वापरा. डोंगल 5 ते 7 मिली वापरा. रॉनफेन 15 लिटर पंपाला 30 मिली वापरा. रॉनफेन, डोंगल आणि इरमा या तिन्हीचं कॉम्बिनेशन करा. इतकंच मी आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. धन्यवाद.